ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्मनिष्कलमहं न च भूतसंगः। शांतिपाठ भद्रम कर्णेभिः। ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। यापूर्वी आपण द्वितीय मुंडक त्यातला द्वितीय खंडात प्रवेश केलेला आहे। त्यातले सुरुवातीचे 4 श्लोक होऊन 5व्यात जस्ट चंचू प्रवेश केला। आधीच्या विषयाची संगती असावं म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की मुंडकोपनिषदाच्या सुरुवातीच्या भागात कर्मकांड आणि त्यापासून मिळणारं फळ हे उपयुक्त आहे साधनेत, पण ते जर सकामतेने कर्मकांड केलं तर साधकाला जास्तीत जास्त पितर लोकाची किंवा स्वर्ग लोकाची प्राप्ती होते। तेच कर्म निष्काम भावाने ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर साधकाच्या अंतःकरणाची शुद्धी होऊन तो ज्ञानाचा अधिकारी होतो, ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी तो योग्य होतो आणि त्याद्वारे त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊन क्रममुक्ती प्राप्त होते निष्काम भावाने केलं असता। त्यातही उपासना केला असेल तर काही गोलोक वैकुंठ लोक किंवा अशा प्रकारची प्राप्ती होते। पण ज्याच्यामुळे सर्व लोक अनुभवाला येतात ते सर्वांच्या अंतर्यामी असलेलं परमात्म तत्व जे सगळ्यामध्ये आत्मस्वरूपाने विराजित आहे त्याचं चिंतन केलं असता आणि त्यानुसार त्या स्वरूपाची समरस झालं असता सर्व लोक ज्याच्या आधारे चालतात त्याचा साक्षात्कार होतो। त्यालाच म्हटलं आहे मुक्ती कैवल्य वगैरे वगैरे। आणि इथे जो विद्यार्थी आला तो मुमुक्षु आहे, तो मोक्षार्थी आहे, तो किंवा अर्थार्थी नव्हे किंवा बाकीचा। आणि म्हणून या दुसऱ्या भागात पराविद्येचं निर्देशन केलं आहे। आधीच्या भागात अपराविद्या ज्यात कर्म आहे उपासना आहे त्याच्यापासून मिळणारं फळ तिथे सीमित आहे।
प्रायया तदक्षरम अधिगम्यते असं म्हणतो होतं मागे. ही पराविद्यार्थी की ज्याच्यामुळं अविनाशी तत्वाची प्राप्ती होते त्या सर्व लोक समावलेले आहेत. हे महत्त्व लक्षात ठेवून आता हा आत्मचिंतनपर भाग आहे यातला. पण आत्मचिंतन जर सुलभ व्हायचं असेल तर आत्मा किंवा ब्रह्म दोन्ही एकच आहे. तर त्याबाबत अनुकूल अशी उपासना म्हणजे प्रणव शब्दाची उपासना. कारण ईश्वराचं ध्वनिरूपाने प्रतीक आहे ओम. साऊंड सिम्बॉल ऑफ गॉड इज ओम. दोन उपासना असतात. एक प्रतिमेची उपासना, आपण रूपाची उपासना करतो देवाची एकाग्रताकडे. दुसरं शब्द प्रतीकाची उपासना. आणि त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचं जवळीकतेचं साधन प्रणव उपासना मागे आपल्याला सांगितली. ते साधन सांगितलं. त्यात सुंदर अशा तऱ्हेचं एक रूपक आपल्याला दिलं होतं की मनाला तिकडे लावायचं असेल एकाग्रता करून आणि शेवट मनाचं मन पण संपून आपल्या स्वरूपाची स्थिती प्राप्त करायची असेल तर प्रणवाची उपासना करा. आणि प्रणवाची उपासना सांगत असताना एक रूपक आपल्यासमोर प्रस्तुत केलं. प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्मत लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मय भवेत. काही काही मंत्र आपल्या हृदयात असले पाहिजे, त्यानुसार आपण ध्यान केलं पाहिजे. त्या लक्ष्यवेधाचा विधी ही प्रणव उपासना आहे. आणि प्रणव उपासना जन्य आत्मज्ञान आत्मब्रह्मैक्य ज्ञानम एव ज्ञानम. प्रणव उपासनेतून निष्पन्न होणारं आत्मा आणि ब्रह्माचे एकरूपतेचं ज्ञान त्यालाच खरं ज्ञान म्हटलं. आणि त्या ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती. आणि मग आपल्याला प्रॅक्टिकल या ठिकाणी हिंट दिलेल्या होत्या. आपण धनुष्यबाणाने जर आपल्याला लक्षाचा वेध घ्यायचा असेल तर सगळ्या गोष्टी स्टेडी असल्या पाहिजे. अशा विचलित होऊन जमणार नाही. तर मनाला आलंबन द्यायसाठी जे आधारभूत साधन आहे ते प्रणव धनु. ओंकार हा धनुष्य आहे. शरो ही आत्मा. त्याला लावलेलं म्हणजे आपल्या अंतःकरणावच्छिन्न असलेले चैतन्य, त्यामध्ये जीवात्मा. तसं मन असेल तसं आपल्या जीवाची भूमिका असेल. मन चंचल असेल तर आपण चंचल असतो. मन शांत असेल तर आपण शांत असतो. मन स्वच्छ असेल तर आपण स्वच्छ असतो. म्हणजे तो जीव जो चैतन्यातच अंतःकरणाची एकरूप झालेला स्वरूप आहे तो बाणाच्या ठिकाणचा शरो हे आत्मा, हा आत्मा. आणि मग कुठलं टार्गेट आहे आपलं ध्येय? ब्रह्मचा लक्ष्य मुच्यते. याच्याद्वारा ते शुद्ध ब्रह्म आहे, जे सच्चिदानंद ब्रह्म आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे. ते त्याचं गोल आहे, त्याचं ध्येय आहे. पण ते कसं प्राप्त करावं साधकाने सूचना दिली होती. अप्रमत्तेन वेद्धव्यम. काहीही प्रमाद न करता, मन इकडे तिकडे विचलित न होऊ देता तुम्ही ही प्रणवाची उपासना करा. आणि मग सर्वत तन्मय भवेत. आणि मग त्यांनी सर्वत म्हणजे त्या जसं बाण त्या लक्ष्याशी एकरूप होतं, वेगळा राहत नाही, तसा जीवात्मा आणि परमात्म्याचं ऐक्य साधणं हे वेदांताचं मुख्य प्रयोजन या ठिकाणी आहे. आणि ते कसं करावं ते देखील तिसऱ्या श्लोकामध्ये सांगून दिलं होतं की त्याच्यासाठी देखील आधीची उपासना करा, अंतःकरणाला शुद्ध आणि शांत करा. हे उपनिषदरूपी महास्त्र. शस्त्र ते असतं की आपल्या हातात असतं, अस्त्र ती की आपण सोडल्यानंतर आपल्या हातात ते. म्हणून सगळ्या प्रकारची आसक्ती सुटल्यानंतर स्थूल, सूक्ष्म आणि कारण आत्ता जी वस्तू आहे ते आता ते आपल्या हातून सुटतं, आपलं तादात्म्य. ह्या उत्कृष्ट आलंबनाचा आधार मनाला दिला तर ते करत असताना बाणाला जर जास्त दूर पाठवायचं असेल तर आपल्याला आयमे म्हणजे ओढावा लागतो. तो जितका इकडे ओढला तितकं तर बरोबर त्या लक्षात पडेल, पण मध्येच ठेवलं तर इथे थोडक्यातच थांबेल.
एक एक शब्द अगदी तोलून वापरला. आयम्य तद्भावगतेनं, तो हृदयात भाव ठेवून की हे ब्रह्म आणि ओम दोन्ही एकच आहे. भाव म्हणजे नुसत्या भावना नव्हेत, पण विचारांनी आपल्याला समजलं पाहिजे की त्या ओंकाराचा जप करून तदर्थ भावना. लक्षम तदेवाक्षरम सौम्य विद्ये, त्याला आशीर्वाद दिला विद्यार्थ्याला की तो लक्षाचा वेध घे आणि त्याच्यामुळे त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते. हे का मी तुम्हाला सांगतो, पुढे देखील आपल्याला मनाला काहीतरी आलंबन देऊन तदाकारता जर साधायची असेल तर गुरुने शेवट त्याला आशीर्वाद देत असताना की तुझा मार्ग सफलतेचा व्हावो, त्या सार्थकतेचा व्हावो, तर तिथे देखील परत सांगितले की ओंकाराची उपासना सुरू ठेव. तर त्या ठिकाणी तो त्याच्याशी एकरूप होता. तर त्या दृष्टीने आता त्याचं स्मरण देऊन आपल्याला आता 5व्या मंत्रात आपण पाहिलं आहे की जसं सांगितलं की बाकीच्या उपासनेने आपले काही लोक प्राप्त होतात, काही गोलोक आहे, पितर लोक आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण ज्याच्या आधारावर हे सगळे लोक समर्पित आहे तो आत्मलोक, ते आत्मस्वरूप किंवा तेच ब्रह्मस्वरूप, त्याचं चिंतन करत असताना देखील ओंकाराचं चिंतन करून त्याची एकरूप हो. जसं नदीवर सेतू असतो, ब्रिज असतो, पूल असतो, आपण इकडचं तिकडे नदीच्या पार जातो, तसं हे ओंकार एक प्रकारचा सेतू आहे आणि त्याने आपण त्याला धरून राहतो, त्याचे पलीकडे जातो. त्यात अकार मात्र आहे, स्थूल आहे, उकार मात्र सूक्ष्म प्रपंचाचा निर्देशक आहे आणि मकार मात्र कारण प्रपंचाचा आहे आणि प्रपंचातीत वस्तू जे आहे ते अमात्र ओंकार आहे. ते आपल्याला थोडं एकदा चिंतन करून पुढे जाऊया. मंत्र नंबर 5. यस्मिन् द्योः पृथ्वीच्या अंतरिक्षम ऊतं मनः सह प्राणैश्च सर्वैः तमेवैकं जानथ आत्मानम् अन्यो वाचो विमुञ्चथामृतस्यैव सेतुः. तर तिथे म्हणत आहे यस्मिन देव पृथ्वी अंतरिक्षम ओतम. यस्मिन म्हणजे ज्या आत्मतत्वावर, ज्या चैतन्यावर, ज्या परमात्म स्वरूपावर हे बाकीचे सगळे अनुभवाचे क्षेत्र. आपण 3 लोक म्हणतो गायत्रीमध्ये, भू भुव स्वहा. आणखी त्याचं विवरणात्मक आपण जर विवेचन ऐकलं तर ब्रह्मलोकापर्यंत आहे. स्वहा, महाजना, तपा आणि सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक. लोक याचा अर्थ आपण आधी बघितलेला लोक म्हणजे ज्या ठिकाणी कर्मफळाचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो ते क्षेत्र, फील्ड ऑफ एक्सपिरियन्स फॉर द रिझल्ट्स ऑफ ॲक्शन. जे काय आपण कर्म करतो की ज्या ठिकाणी सर्व लोक केंद्रित झाले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगा म्हणजे ज्या सगळ्या लोकांचा देखील आधार आहे, सबस्टॅटम आहे, अधिष्ठान आहे. इतकं हे झालं ब्रह्मांडातलं. पृथ्वी, आप, तेज म्हणजे पंचमहाभूत किंवा ब्रह्मांड म्हणून कधी कधी संताला किंवा गुरुला म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज वगैरे वगैरे असं म्हणून. किती त्या परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत. सर्व प्राणीचे सहमना. प्राण आणि मन म्हणत असताना सूक्ष्म शरीर म्हणजे अंतरिक्ष, आपलं जे सूक्ष्म अनुभवाचं क्षेत्र आहे ते देखील त्याच्यावर अवलंबून आहे. आता देव म्हणत असताना त्या स्वर्ग आलं, सूर्य, चंद्र, तारे आदी आणि उपग्रह सगळे आपल्या इथच्या सगळ्या गॅलेक्सीज त्या ठिकाणी ते त्याच्यावर अवलंबून आहे. कारण आत्मवित्मा म्हटलं आपल्याला कुठे स्पेक्ससारखं असेल तसं नव्हे, ते सगळ्याचा आधारभूत तत्व आहे. ब्रह्मांडाच्या सगळ्या व्यापक अशा जगताचा आधार आहे. तसंच पिंडामध्ये असलेले मन आणि प्राण असे 2 शब्द सांगितले. हे ब्रह्म आणि आत्म्याची ऐक्यता सांगत असताना प्रथम आपण पिंड आणि ब्रह्मांड, पिंड म्हणजे व्यक्तिगत आपल्या उपाधी आणि समष्टी संपूर्ण असलेला हा पसारा, त्या दोघांच्या मागे अधिष्ठान एकच आहे परमात्मा. जसं अनंत लाटा आणि एक लाट.
दोन्ही लाटांच्या मागे, अनंत लाटांच्या मागे पाण्याच्या मागे आणि एका लाटेच्या मागे पाणी एकच आहे. तसं आपण म्हणतो की ह्या पाण्यावर सगळ्या लाटा आधारित आहेत. तसं आता इथे उदाहरण दिलं, पुढे आणखी स्पष्ट करणार आहे की ज्याच्या आधाराने हे अंतरिक्ष म्हणजे पृथ्वी तर नव्हे पण याशिवाय अंतरिक्ष, त्याच्यानंतर पुढे असलेलं कारण शरीरात असलेलं मायेचं जगत, आणि शिवाय ओतप्रोत मनासह प्राणेच सर्वे, मन आणि प्राण याचा म्हटलं की आपलं व्यक्तिगत सूक्ष्म शरीर देखील त्याच्यावर अवलंबून आहे. तर ते जाणायचं, जे दिसतं ते नव्हे पण ज्याच्यामुळं दिसतं ते जाणायचं, जे आपण असतो म्हणून नाही पण ज्याच्यामुळं ते असतं ते जाणायचं. म्हणून हे नामरूपात्मक जगत ज्याच्यावर आधारित आहे, मग व्यक्तिगत स्तरावर तो पिंडातलं असतो की समष्टी स्तरावर तो ब्रह्मांडात असतो. सबस्ट्रॅट मीन्स वन ओनली, त्याच्या मागे अधिष्ठान एकच आहे. आणि म्हणून जोर दिला तम एव एकम जानथ आत्मानम, तेच आपलं आत्मस्वरूप आहे. आणि आत्मा आणि परमात्मा वेगळा नव्हे. जसं घटामध्ये आकाश आहे तेच सगळ्या घटाघटामधले आकाश आहे. फक्त उपाधी आपण घटाकाश, मटाकाश, महाकाश किंवा मैदानाचं आकाश म्हणतो, पण स्पेस एकच आहे. आणि अन्य वाचा विमुंचत, आणि असं करत असताना हे ओंकाराच्या शिवाय दुसरी वाचा सोडून दे. वाचा म्हणजे आपलं मन काहीतरी प्रॅक्टिंग करत असते, इतकी काळजी घेतली पाहिजे. तम एव एकम आत्मानम जानत, तो आपला आत्मा तोच परमात्मा आहे, तोच सच्चिदानंद स्वरूप आहे. कारण आपल्या बुद्धीचा जो प्रकाशक आहे, बुद्धीचा जो साक्षी आहे, बुद्धीचा जो द्रष्टा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे वृत्ती नव्हे पण वृत्तीला जाणणारा. तसाच पूर्ण ब्रह्मांडाला जाणणारा त्या समष्टी मनाचा किंवा समष्टी मायाचा देखील साक्षी आहे, तो देखील सच्चिदानंद स्वरूप आहे. दोन समान धर्माच्या वस्तू एकरूप होत असतात, विरुद्ध धर्माच्या वस्तू काही एकरूप होऊ शकत नाही. म्हणून जो आपल्यामध्ये अहम आहे तोच सहा आहे, अशा तऱ्हेने सोहमभावाने तुम्ही त्याला जाणा की तोच मी आपला स्वरूप आहे. आणि अन्य वाचा, हा अन्य म्हणजे दुसरी वाचा विमुंचत, दुसऱ्या बाकीच्या याच्यात आता मनाला तुम्ही मनाच्या बरोबर येईल मनामध्ये विचार, फक्त त्याच्याशी एकरूप होऊ नका. आपला प्रॉब्लेम विचार आल्यामुळे नाही, पण आपण विचाराशी आपण एकरूप होतो, त्याच्यामुळे विचार ज्याच्यावर प्रकाशित होतात त्याच्याकडे आपलं लक्षच राहत. म्हणून दुसरं कोणतेही बोलणं म्हणजे कोणतेही शब्द सोडून दे त्या ठिकाणी. आणि एषा हा अमृतस्य सेतू, आणि हाच तुला अमृतत्वाच्या प्राप्तीचा सेतू, ब्रिज म्हणजे पूल आहे. जसा पूल आपल्याला ह्या किनाऱ्यावरून तिकडे नेऊन पुलाचं शेवटची शेपटी सोडून द्यावं लागते. आणि या दृष्टीने आपली एक प्रणवाची उपासना फार चांगली आहे. कोणी विचारलं तर हिंदू म्हणून माहीत असलं पाहिजे की भाई ओम, दुसरं का नाही. तर सांगता आलं पाहिजे की तिन्ही भूमिकेतून ओंकार हे संयुक्तिक आहे, ब्रह्माचं प्रतीक, परमात्माचं प्रतीक. आता म्हणतो आपण गर्भशिको हिंदू, पण आपल्याला सांगता आलं पाहिजे की किती आपल्याचा एक एक शब्द देखील ऋषीने सांगितला, तो तत्वाच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने आणि उच्चाराच्या दृष्टीने संयुक्त आहे. म्हणजे तात्विक विचार केला असताना ईश्वराची व्याख्या तैत्तिरीय उपनिषदात अशी दिली आहे की सगळ्या ब्रह्मांडाचा जो निर्माता आहे, सगळ्याचा जो संगोपन करताय आणि सगळ्यात ज्यात विलीन होत आहे तो अधिष्ठातामधले गॉड, जीओडी, जनरेटर, ऑर्गनायझर आणि डिझॉल्वर. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यापासून आहे, पण ज्याला उत्पत्ती स्थिती लय स्वतःला नाही तो म्हणतो ईश्वर, तो परमात्मा. आणि कोणाला पाहिजे असेल तर तिथे प्रमाण घेता येतो उपनिषद, येतो वा इमानी भूतानी जायंते, त्याच्यापासून इमानी भूतानी सगळे प्राणी मात्र जन्माला येतात. येन जाता आणि जीवंती, जन्माला येऊन ज्याच्या आधाराने जगतात, संगोपन होतं. यत्प्रयंती अभिसंवेशंती, ज्यात शेवट ते विलीन होत असतात, तद विजिज्ञासस्व, ते जाणून घे, तद ब्रह्म इथे, ते ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म आणि परमात्मा काही वेगळा ना. आता ही जर त्याची व्याख्या असेल तर हे झालं आता तर तात्विक त्याची दृष्टी ईश्वराची. आता तत्वाच्या अनुरूप आपल्या याच्यात हे झालं ब्रह्मांडात उत्पत्ती स्थिती लय होत आहे. उत्पत्ती स्थिती लय जो कंट्रोल करतो तो ईश्वर. म्हणून आपण म्हणतो अकार तो ब्रह्मा, उकार विष्णू, मकार म्हणजे तत्वाच्या दृष्टीने फिट होण्यासारखं आहे. संतांनी त्या शास्त्राचा मागोवा घेत आपल्याला अभंगातून या गोष्टी सांगितल्या.
पण जेथूनही तिने उत्पन्न, चौथी मात्रा कशी सांगितली? सायलेन्स. सायलेंट नाही, ॲडजेक्टिव्ह नाही, पण नाऊन, की ते शांत स्वरूप आहे. त्यामध्ये अमात्र ओंकार. आणि म्हणून त्या गणपतीला म्हणतात ती चौथी अवस्था, त्या तीन गुणाच्या पलीकडे. आणि त्याला म्हणतात चतुर्थी. आपली चतुर्थी काय? साबुदाण्याची खिचडी. ती चौथी अवस्था. बस याचा खरा आतला अर्थ असा आहे. आणि मग ज्याच्यावर हे सगळे आता पहा बरं, ओतम म्हणत त्याच्यावर, म्हणजे जे तत्वाच्या दृष्टीने सांगितलं ते आता शब्दाच्या दृष्टीने देखील संयुक्तिक आहे. आता ब्रह्मांडाच्या दृष्टीने तुमच्या अनुभूती घ्या. तीन: जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती. तीनच अवस्था सगळी माणूस अनुभवत आहे. तो भारतीय असो की जर्मन असो की रशियन असो की अमेरिकन असो. टेक हिम ॲज अ इंडिव्हिज्युअल. एक व्यक्ती म्हटलं या तीन शिवाय चौथी अवस्था आपण कोणती? एक तर सकाळी उठून नंतर धावून किंवा झोपेतून उठलं की सुरू असतं की कोणाला भेटायचं कोणाला भेटायचं नाही, तर आपलं जग सुरू करतात. तुम्ही ब्रह्म होता त्यावेळेस. दिवसभर झालेले संस्कार तुमच्या मनात काही राहिलेले असतात. तर मनी वसे ते स्वप्नी दिसे, ही सूक्ष्म अवस्था आपण अनुभवतो. ही संगोपनाची अवस्था आपल्या. एक उत्पत्तीची अवस्था, दुसरी स्थितीची, आणि तिसरी लयाची अवस्था. म्हणजे अनुभवाच्या दृष्टीने देखील संयुक्तिक आहे. का कोणी शास्त्र मानणार नाही. ओंकार म्हणतात नाही म्हणे वी विल नॉट चॅन्ट. पण त्याला जर सांगितलं तर त्याचं सिग्निफिकन्स असं आहे, तो ना कसं म्हणू शकतो? म्हणून जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्था ह्या उत्पत्ती स्थिती लय अवस्थेसारखं आहे. झोपेच्या वेळेस सगळं लयाला जातो. तुमचं सांगा बरं, गाढ झोप लागते, अत्यंत आवाज येणार, असं करतो, सगळं संपलेलं असतं. आता त्याही ठिकाणी आपण जरी झोपेला गेला असताना मन विलीन झाल्यामुळं जग देखील तात्पुरतं शब्द फार महत्वाचं उपलब्ध नसतं. तत्र पिता अपिता भवती, माता अमाता भवती, आई वडील मुलं बाळ सगळे संबंध तात्पुरते. मन विराम पावल्यानंतर बंद झाले असते. आता हे झालं आता अनुभवाच्या दृष्टीने. पहिल्यांदा तुम्हाला बाहेरच्या तत्वाच्या दृष्टीने सांगितलं. दुसरं तोच अनुभव जसा पिंडामध्ये त्या ब्रह्मांडामध्ये ह्या तीन कॉस्मिक फ्रिक्वेन्सीज आहे, उत्पत्ती स्थिती लय, तसं पिंडामध्ये आपल्या तीन अवस्था आहे: जागृत, स्वप्न, सुषुप्ती. स्थूल, सूक्ष्म आणि कारण प्रपंच. पण ज्याच्यामुळे हा प्रपंच चालतो ते प्रपंचातीत वस्तू, त्या म्हणतात अमात्र ओंकार. ते आहे सायलेंट, ते आहे आत्मतत्व, ते आहे ब्रह्म. इथपर्यंत आला होता. आता शब्दाच्या दृष्टीने का बरं ओमच लागू पडतो? आता ओंकाराचा उच्चाराच्या दृष्टीने पहा. ओंकाराचा उच्चार करत असताना अध्वनी म्हटला असताना तो कंठाला स्पर्श करतो. तो आहे ओपनिंग साऊंड रिप्रेझेंटिंग द क्रिएशन किंवा जागृत अवस्था. आपलं काही तुमचं सकाळपासून कुठून सुरुवात होती सांगा ना तुमच्या जीवनाची? झोपेतून उठल्यानंतर. म्हणजे तसंच जागृतीचा प्रतीक असलेला अध्वनी आहे, उत्पत्तीचा प्रतीक होणारा. पिंडात व्यक्तिगत आपलं आहे. ब्रह्मांडात ब्रह्मदेवाचं समष्टीमन जागृत होत असतं, तेव्हा तो 8व्या अध्याय सांगितल्याप्रमाणे जगाची निर्मिती करतो. आता उकार शब्द म्हणा, त्याचा कंठाला स्पर्श होत नाही, पण जिव्हेचा आपल्या टाळूला स्पर्श होतो. आणि मग तो आहे झाला संगोपनाचा ध्वनी, रोलिंग साऊंड. एक साऊंड रिप्रेझेंटिंग क्रिएशन, दुसरा सस्टेनन्स किंवा संगोपनाचा ध्वनी ओ. आणि तिसरा जेव्हा म शब्द म्हणता तर तुमचे ओष्ठ ध्वनी मिटतात. आता आलं बरोबर. म्हणजे आता तत्वाच्या दृष्टीने, एक विचाराच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट आपल्या त्याचं अनुभवाच्या दृष्टीने, व्यक्तिगत अनुभवाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे. आणि उच्चाराच्या दृष्टीने संयुक्त आहे. अ उम. इथे मकाराचं देखील व्हायब्रेशन संपलेलं असतं शेवटच्या. असं घंटा निनादवत, घंट्यामध्ये शेवट आपल्याला तोही साऊंड द्यास संपतो. अशी ध्वनिरहित अवस्था. त्यात मचा हमिंग साऊंड देखील मुंगीसारखा संपलेला असतो. दॅट इज सायलेन्स, नॉट सायलेंट. शांतोहम, शिवोहम, सोहम अशा तऱ्हेच्या भावना देतात. ते म्हणत आता कसं जाणायचं? अन्या वाचा विमुंचत. त्या मनात वाचा म्हणत असं सगळ्या प्रॅक्टिसिंग मनाचे बंद करा आणि तिथे करा. आणि त्यासाठी कसं अप्रमत्तेने, काहीही प्रमाद न ठेवता एकाग्रता आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला तुम्हाला सांगितलं असेल मागच्या वेळेला देखील, दुर्योधन आणि बाकीचे पांडव देखील, म्हणजे सगळे कौरव पांडव सुरुवातीला द्रोणाचार्यापाशी धनुर्विद्या, कारण धनुर त्या बाणाचं तुम्हाला मग दिल्या ओंकाराचं कसं करा, तर तिथे एकत्र ते धनुर्विद्येचं अध्ययन करत होते हे विद्यार्थी. कौरव आणि पांडव एकत्र, कारण तोपर्यंत काढून महाभारत सुरू झालं होतं.
लहानपणी शिकत होते. आणि द्रोणाचार्य एकच गुरु होते त्यांचे. धनुर्विद्या शिकवत असताना काहीतरी एका टेकडीवर पक्षी ठेवला आणि प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला. तर पहिल्यांदा दुर्योधनाने विचारलं, तू सगळंच विचार करा, तर आकाश दिसतो, त्याला वाटतं की जास्त आपलं सप्लिमेंटरी लावली म्हणजे आपल्याला मार्क्स जास्त मिळतील. पण ते फार हुशार होते. काय सांगत आहे तर मला ते दिसतं, झाड दिसतं, त्याच्यावर पक्षी दिसतो, म्हणजे तू बाण ठेवून दे, तुला मारण्याची आवश्यकता. त्याला फेल केलं. त्यानंतर दुसरं कोणी आलं आपल्यापैकी भीमराव, तेही नाही. पण जेव्हा अर्जुनाची पाहिली तर ज्या डोळ्याकडे लक्ष करायचं होतं तिकडे भावार्थ असं की असं करून अन्य वाच्या विमुंचेत असं त्यावेळेस बाकीचं काहीही मनामध्ये लक्षात न आणता तिकडे मन लावा, मग काय होईल, डायरेक्टली आपल्या लक्षापर्यंत परिणाम. म्हणून दुसऱ्या वाचा न करता वाचेला आता ओ मितीताक्षर इदगुम सर्वम, ते आपलं हे ओम हेच अक्षर आहे. आणि ओम इत्यक्षर व्याहरण माम अनुस्मरण यप प्रयाती चैतन्य स याती परमाम गती, मी अशा परमगतीला प्राप्त होते. असं करून त्यासाठी जोडणारा हा दुवा आहे प्रणव उपासना, डायरेक्टली आपल्या स्वरूपाच्या स्थितीला ब्रह्मस्थितीला प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून उत्कृष्ट असं हे आलंबन याला सांगितलं आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या स्थूल उपासना करा, पण त्याचं शेवट परिमार्जन ह्या प्रणव उपासनेतून, त्या प्रणव उपासनेच्या ओंकाराचा विचार हे करत असताना चिंतन करून आपलं स्वरूप काय ते जाणून घेण्याचं आपल्या जीवनाची इति कर्तव्य ते सांगायचं. आता त्याच्यासाठी मी म्हणतो, आणि एश हा जो आहे तुझा अमृतत्वाच्या प्राप्तीचा सेतू आहे. सेतू म्हणजे बीज आहे. सांगून आता पुढे थोडंसं अधिक स्पष्टीकरण देतात की कशा प्रकारे ब्रह्मांड आणि पिंड ह्या एकाच तत्वावर आश्रित आहे. अधिष्ठान दोघांचं कसं एकच आहे ते आता पुढच्याचं सांगत आहे. मंत्र नंबर 6 तिथे परत ओंकाराचा निर्देश निघत. अरायवरथनाभो संहता यत्र नाड्यः स एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः ओमित्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्तिवः पराय तमसः परस्तात्. अगदी साधकाच्या हृदयात पक्का विषय ह्या दृष्टीने कधी कधी पुनरावृत्ती केली असते. कारण हे महत्त्वाचं साधन आहे. ज्याला देहबळी साधूनिया साधेले साधन, तर त्यासाठी हे आलंबन परमात्मा तत्व आहे. आता तत्वाच्या दृष्टीने आणि उपासनाच्या दृष्टीने दोघांचंही अधिष्ठान कसं एक आहे, आणि त्या अधिष्ठानावर बाकीचा सगळा असलेला हा दिसणारा आभास कसा आहे ते त्यासाठी सांगायला म्हणत आहे. कसं रथनाभो अराईव. कारण पूर्वीचे काय आपली सायकली नव्हत्या किंवा स्कूटर किंवा मोटरसायकल अशा नव्हत्या की बाकीचं, तर त्याला विद्यार्थ्याला रथाचं चाक माहीत होतं. त्याच्या भाषेत बोललं की ज्या पद्धतीचं आहे तसं रथाच्या चाकाला त्याचे सगळे जे आरे असतात छोटे छोटे स्पोकसारखं त्याचे केंद्रस्थानाला जोडले असतात. कशा तऱ्हेने दोन्ही समर्पित आहे. किती छान रूपक आहे. म्हणजे तत्वज्ञान त्या काव्यतेशी जणू काही समरसून या ठिकाणी ऋषी सांगत की रथाच्या नाभीमध्ये जसं त्या चाकाचे सगळे आरे जोडलेले असतात तद्वत त्याप्रमाणे यत्र नाड्य हा संवत आहात. आणि ज्याच्यामध्ये हा नाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे छोटे छोटे आपले सगळे विचार देखील त्यात आले. आपल्या याच्यात पाहिलं 72,000 नाड्याच्या वर काही आहे. मोजत बसू नका. भावार्थ असं की सगळे जितकी काही आपल्या याच्यात जे सेल्स आहेत आपल्या याच्यात ते ज्या आधाराने जरूर दॅट लाईफ प्रिन्सिपल ते जीवन तत्व ते जर नसेल, समजा सेल डेड झाला तर आपलं ते अवयव देखील काम करू शकत नाही. मग ते पिंडाचं असो की ब्रह्मांडाचं असो की जिथे या सगळ्या नाड्यामध्ये सगळे ज्ञानतंतू म्हणजे विचार कॉन्शियस थॉट यानंतर चिदाभास चैतन्याचं त्याच्यावर आभास पडल्यानंतर विचार आपल्याला स्पष्ट होतात. विचार स्वतःला पण जाणते. असे अनंत विचार आपल्या याच्यात असतात. ते पिंडाबाबतचे असो की ब्रह्मांडाचे असो, व्यक्तिगत असो की समष्टी असो, यत्र संवतात
ज्या ठिकाणी ते संलग्न असतात, समर्पित असतात, अंतः त्याच्यात सहा एषः बहुधा जायमाना चरते. तो मायेनी मग आता अजायमानो बहुधा विजायते तस्य धीरा परिजानंती योनी वगैरे आपल्या पुरेसं सूक्त की स्वतः अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. तो जणू काही मायेनी असा अनेक प्रकारचा दिसतो. तसं पाणीच लाटाहून दिसतात. वास्तवात लाटांचं ॲनालिसिस केलं तर काय, पाण्यावर जरा वाऱ्यामुळे डिस्टर्ब होऊन झाला आपण त्याला लाटा म्हणतो, तरंग म्हणतो, पण त्याचं अंतरंग पाणी एकच आहे. पण ज्याच्यावर ह्या सगळे ज्ञानतंतू म्हणजे ज्ञानतंतू म्हणून ज्ञानयुक्त जे विचार आहे, कॉन्शियस थॉट ज्याला ते ज्याच्यावर अवलंबून आहे तो कॉन्शियसनेस, ते चैतन्य. सहा एषः बहुधा जायमाना, तोच अनेक विध होऊन अनेक प्रकारे आपल्या सगळ्या मुवमेंट्स करतो पिंडातल्या. तम एव एकम आत्मानं ध्यायत, त्या आत्मतत्वाचं कसं ओम इति एवम ध्यायत. आता हे आता सांग कसं इक्वेट करायचं की जागृत आणि हे स्थूल प्रपंचाची अवस्था इज इक्वल टू आकार, ब्रह्मांडातली उत्पत्तीची अवस्था तेही विराटाची अवस्था आकार, त्याच्यानंतर पिंडामध्ये सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन अनुभवलेली अवस्था स्वप्न अवस्था, ते उकाराने प्रतीक केलं. आता समष्टी सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन जो निर्मिती करण्याचं काम करतो ब्रह्मदेव, ती हिरण्यगर्भाची अवस्था, ती उकार मात्रा. तिसरा प्रपंच कारण प्रपंच आहे. झोपेमध्ये आपल्या सगळ्या प्रपंचाचं सगळं भान राहत नाही, ती निद्रा अवस्था इज इक्वल टू टोटल प्रलयाची अवस्था म्हणजे ईश्वराची अवस्था. प्राज्ञ त्याला म्हणतात सुषुप्तिकाले. सुषुप्तिकालामध्ये जो अनुभव घेणार आहे त्याला म्हणतात आपल्याला डीप स्लीपर, अत्यंत गाढ झोपेला गेलेला. त्या ठिकाणी आपलं मकार मात्र ठिकाणी सगळे ध्वनी विलीन झालेले असतात. त्या मकार मात्रा इज इक्वल टू ईश्वर. हा आता तो दोघात जो साक्षी आहे, द्रष्टा आहे, तो द्रष्टा जो आहे तो खरा, तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे असं चिंतन करून. म्हणून पातंजली सूत्रकारांनी देखील म्हटलं आहे की ईश्वराच्या प्राप्ती ईश्वराला प्रणिधान म्हणजे समर्पण करूनच होऊ शकते. पण ईश्वराचा वाचक शब्द कोणता आहे, ओम. तस्य वाचक हा प्रणव. मग त्याची उपासना कशी करायची, नुसतं आवाज बोमसारखा करून नव्हे, पण एका एका शब्दावर एका एका मात्रेतून तुम्ही पुढे पुढे जाता. तसं हे स्थूल व्यक्तिगत स्तर, तसंच समष्टीशी एकरूप करा. सूक्ष्म आपलं स्वतःचं अंतःकरण समष्टी मनाशी एकरूप राहा. स्वतःची इंडिव्हिज्युअल वासना हे समष्टी कारणाशी एकरूप, तुमची दृष्टी बदलून जाईल. आणि दोघांच्या मागे जे अधिष्ठात आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि ती पद्धतशीर साधन आपल्याला शंकराचार्याचे जे शिष्य सुरेश्वराचार्य त्यांनी एका श्लोकात सांगितलं आहे. त्यानंतर लय साधना, हे सगळं सारांशाला जे तुम्हाला सांगतो. अकारम पुरुषम विश्वम, उकारे प्रविलापे, याला म्हणतात मर्जर करण्याची साधना म्हणजे विलीन करण्याची. आकाराचं विलीनीकरण उकारात करा. तर आकार हे स्थूलाचं प्रतीक आहे, त्याचं विलीनीकरण सूक्ष्मामध्ये करा. उकारम तेजस, त्याला वैश्वारण म्हटलं आकाराच्या स्तरावर. दुसऱ्या उकाराच्या स्तरावर त्याला सूक्ष्म अवस्था अनुभवणारा ते म्हणतात तेजस. मांडुक्यात येईल ते उकारम तेजसम सूक्ष्मम मकारे प्रविलापेत. आणि उकारात विलिनी करत असताना संपूर्ण सूक्ष्म प्रपंच मकारामध्ये विलीन होऊ द्या. पुढे म्हटलं मकारम कारणम प्राज्ञ. मकार जे कारण आहे, जो प्राज्ञ आहे, चिदात्मनी प्रलापित विलाप आहेत. चिदात्म म्हणजे चैतन्य स्वरूप जो आत्मा आहे त्यात. आता चैतन्यामध्ये तिन्ही मात्र नाही, म्हणून त्याला म्हणतात प्रपंचात निष्प्रपंच अशी वस्तू आहे, ती म्हणजे आत्मतत्व. आणि मग त्याच्यावर तुम्हाला सारांश आला हात अशी अकार उकारे, उकार मकारे, मकार ओंकारे. आता ओंकार शब्द वापरला, तो ओंकार ध्वनी राहिला, ओंकारामध्ये मकाराचं टिंबही निघून गेलं. आता ओम अहम सोहम असं. मग पुढे म्हटलं आहे त्यात चिंतन कसं, अहम आत्मा साक्षी केवल. हा तो आत्मा साक्षी आहे, केवल आहे म्हणजे कुठल्या प्रकारचे भेदभाव नाही. चिन्मात्र स्वरूप. हा चित मात्र मीन्स प्युअर कॉन्शियसनेस. आता विचाराचंही चैतन्य होतं, आता विचारही संपले. न अज्ञानम नापि तत्कार्यम, तिथे अज्ञान नाही आणि त्याचं कार्य नाही. किंतु नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभावम
परमानंदाद्वयम प्रत्येकभूतम चैतन्यम ब्रह्मेवहमस्मी इति अभिधेनावस्थानम समाधी इथपर्यंत जायचं. आता ते आपलं ब्रह्म आहे असे यालाच म्हणतात. ही वेदांताची समाधी ते तुटत नाही, सतत सुरत. तर ते करायसाठी जरा काळजी घेऊन तम आत्मानम ओम इति एव ध्यायतो. ओंकारात असं चिंतन करून तमसहा परस्तात स्वस्ति व पराय. म्हणजे अनेक वचन आपण तुम्ही सगळे या अज्ञान अंधकाराच्या पलीकडे जो परमात्म तत्व आहे त्या ठिकाणी तुम्ही जा. आणि पहा आपल्या गणपती याचवर शिष्यात देखील म्हटलं आहे की तू कोण परमयोगी आहे. प्रकृते हे पुरुषात परम एवं यो ध्यायती नित्यम सो योगी योगिनाम वरहा. तिथे अपर आणि पराच्या पलीकडे जातो, क्षर आणि अक्षराच्या पलीकडे जातो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोन्हीच्याही सापेक्षतेच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वरूपाची बस तीच सांगत आहे. म्हणून अज्ञानरूपी अंधकाराच्या पलीकडे गाठण्यासाठी तुम्हावर कृपा असो. म्हणजे त्याने आशीर्वाद दिला गुरुंनी यासाठी. तुमची यादा पण इकडून बाय बोलू व्हायच असं. आजच्याच कोणी विमानाने चालायचं चला का नाही, विमान इथून उडून कायचं आहे आकाशी झेप वगैरे चिदाकाशामध्ये. आणि त्या चिदाकाशात झाल्यानंतर काही आता नंतर प्राप्ती राहत नाही इथपर्यंत चल. कारण विद्यार्थ्याचा प्रश्न कसा होता की कस्मिन् विज्ञाते सर्वमेदं विज्ञातं भवति. हे भगवान काय जाणलं तर सगळं जाणलं जातं. हे नुसतं अरे किती आहे, पिंड ब्रह्मांड काय ते नव्हे, पण ज्याच्यावर पिंड आणि ब्रह्मांड दोन्हीही अध्यारोपित आहे, सुपरिंपोज केलं आहे, ते आत्मतत्व जाणा. सापाला जाणू नका भ्रांतीमुळे, पण ज्याच्यामुळे सापाची भ्रांती दिसते त्या दोराला जाणा. मग तुमची भीती तुमचं भय दोन्ही दूर होईल. असं आता पुढे त्यालाच आता पुढच्या दुसऱ्या शब्दात त्या पराविद्येचा विषय तो ब्रह्म. ते काही दूर नाही. आपल्याला तर कुठेतरी ब्रह्म बसलं असेल टाळक्यावर, कोणत्या तरी दिवशी येत असेल, बाकीच्या दिवशी येत नसेल. यानंतर कोणत्या दिवशी येतं कोणत्या दिवशी येत नाही. ते ब्रह्म किंवा परमात्मा कसं आहे, टाईम बाउंड आहे. म्हणजे वेळेने परिच्छिन्न आहे. आणि कधीतरी येतो अमक्या ठिकाणी बसून त्या ढगाच्या खाली बसून. हे असा भोंगळपणा हिंदू धर्मात नाही. सर्व सांगतात की जे तिथे तेच तुमच्या हृदयात बसलं आहे. आणि ती संतांनी सांगितलं देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर तसा देही. पण उसातली साखर काढण्यासाठी किती वेळ लागतो. आपण नुसते गुरात बसतो त्या ठिकाणी. पण तसं दुधात हो लोणी, दुधात लोणी आहे समजत नाही, पण जरा हळूच उष्ण आणावं लागतं दही. आणि मग आपल्याला दही तयार करायचं आणि ते बरोबर त्याच्यावर आपण घुसवून काढतो. तसंच हे गुरुपासून ज्ञान उष्ण आणायचं त्याच्यावर चिंतन करून घुसळण करा. हे तुमच्या लोण्यासारखं आत्मसापेल. तसंच आता इथे सांगायचं त्यांना इतकं जवळ असताना असे काही गैरसमज करण्याची आवश्यकता आहे. कुठे त्याचा ॲड्रेस, त्याचा पिनकोड नंबर, मोबाईल, आता पहा कुठे ते पुढचेच. इतकं सगळं वर्णन करून चिंतनाची साधना सांगून उपासनेचं आलंबन सांगून आता परमकारुणिक ऋषी पुढचा भाग सांगत आहे. एका दूर नाही बसलेलं आहे त्या परमात्म्याचे. यस सर्वज्ञ सर्ववेद तस्यैव महिमा भुवी दिव्ये ब्रह्मपुरे हेश व्योमनात्मा प्रतिष्ठितः मनोमय प्राण शरीर नेता प्रतिष्ठितोन्ये हृदय सन्निधाय तद्विज्ञानेन परिपश्यन्ति धीराः आनंदरूपम अमृतम यद्विभाती. ऋषींनी जीवनाचं ध्येय सांगितलं. ते कुठे आहे, काही दूर नाही, तुमच्या जवळच आहे. जितकं अंतर लाटेचं आणि पाण्याचं तितकं अंतर जीवात्म्याचं आणि परमात्म्याचं. परमात्मा हाच जीवरूपाने दिसत आहे. आता त्याने आपलं स्वरूप जाणायचं ही प्रक्रिया. अशा तऱ्हेने ह्या सर्वज्ञ जो सर्वज्ञ म्हणजे सगळ्या विचारांना प्रकाशित करणं. सर्वज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या मनात काय चाललंय ते जाणत बसायचं. आपलं एकच मन जाणून एवढे विक्षेप होतात. तर हे ज्याच्यामुळे डॉक्टरला मेडिसिनचं ज्ञान होत असतं, वकिलाला लॉचं ज्ञान होत असतं, इंजिनियरला इंजिनिअरिंगचं दॅट कॉन्शियसनेस ते चैतन्य आहे ना. मग सगळ्या विचाराला जाणणारं ते आपलं स्वरूप होऊन राहतं. त्या तो सगळ्याला जाणणार आहे सर्वविद आणि सगळ्याला जाणणार आहे. असं व्यक्तिगत
विचाराला प्रकाशित करणार आहे, तसंच समष्टीला देखील प्रकाशित करणार आहे. तसं एखाद्या बँकेमध्ये 2 प्रकारचे अकाउंट ठेवतात. एक हेड ऑफिसमध्ये सगळ्या ब्रांचेसले टोटल अकाउंट किती आहे परमिशन पास, आणि दुसरा इंडिव्हिज्युअल प्रत्येक सेंटर वाईज त्याच्या. तर तसं जो सर्व म्हणजे सगळ्या बुद्धीला प्रकाशित करणार आहे, तोच प्रत्येकाच्या विचारांना प्रकाशित करणारा चैतन्य स्वरूप आत्मा आहे. म्हणजे सर्वदा सगळ्याला जाणणारा, सर्वहित म्हणजे सगळ्या प्रकाराने, त्यात वृत्तीचा भाव असो की वृत्तीचा अभाव असो, ज्याला अभाव नाही. दोन्ही आविर्भाव तिरोभाव ज्ञाता. आविर्भाव म्हणजे वृत्तीचं उगम होत असताना जागृत आणि स्वप्न वाचतात, वृत्ती आपल्याला दिसून पडतात. स्थूल शरीराशी एकरूप होऊन आपण जागृत अवस्था अनुभवतो वृत्तीनेच. सूक्ष्म शरीराशी एकरूप होऊन स्थूलाचं भान राहत नाही, पण वृत्तीचे एकरूप होऊन. असा वृत्तीचा भाव जागृत आणि स्वप्नावस्थेत आहे, वृत्तीचा अभाव सुषुप्ती अवस्थेत आहे. कोणाने आपले विचार काही काम करत नाही झोपेत असताना. मग पण या दोघांना, ह्या विचारांना 2 भाव आणि अभाव आहे, पण त्याच्यामागे चैतन्य कसं आहे, दोन्ही अवस्थेत असताना देखील ते तसंच निराबाध आहे. असं जे तत्व आहे ते सर्वविद. यस्य भुवी एष महिमा, एष हा महिमा. ह्याच्या भुवी म्हणजे या सगळ्या जगतामध्ये, नामरूपात्मक जगतामध्ये हा त्याचा महिमा आहे. पुरुष सुक्तात ती आठवण करून दे. एषा एतावानस्य महिमा अतो जायागुंश्च पुरुषा. जसा महिमा आपलं एक घर दार मुलं बाळं सगळं तुम्ही आहे म्हणून सगळं आहे ना. तुम्हीच नसेल तर काय करा. हा माझा बंगला आहे, तिथून 10 लाखाचे मार्बल आणले इटालीहून, आपण पाहतो कौतुकाने. बाथरूम देखील 25 लाखाचं आहे, काय असेल ते. तर पण हे तुमचा महिमा, तुम्ही आहे म्हणून तुमचं घर आहे. तसं हे ह्या घरात शरीररूपी पुरीमध्ये राहत आहे हो, त्याचा हा पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही त्याचा महिमा आहे, त्याची ग्लोरी. कारण आपण म्हणून ग्लोरी आहे. पण आपण नसेल, मान नसेल तर काय अलंकाराचा उपयोग आहे. म्हणून म्हणा की हा त्याचा महिमा आहे. एष ही आत्मा. एष हा ह्या भुवी, ह्या जगतामध्ये हे त्याचा महिमा आहे. मायेमुळे सगळे हे अप्रकट नाही. नव्याधते पश्चिमे योगमैश्वरम भूतभून्नत भूतस्थ ममात्मा भूतभावानं. खूपच छान. आणि एष ही आत्मा, तोच आत्मा आहे. आत्मा म्हणजे परमात्म्याला वर शोधायला जाऊ नका कुठे. तो कुठे आहे आता त्याचा पत्ता सांगत आहे. आपण कोणाला भेटायचं, कुठे राहतात, प्रतिभानगर, कोणती प्रतिभा. तर दिव्य ब्रह्मपुरी. दिव्य म्हणजे दिव्य अशा आकाशात, म्हणजे हे आकाश नव्हे. आकाश 3 प्रकारचे. भौतिक आकाश हे बाहेर दिसणार, दुसरं वैचारिक जे आहे त्यानंतर चित्ताकाश दबलतं, पण त्याला जे प्रकाशित करणारा साक्षी रूप आहे ते चिद आकाश, चैतन्य आकाश. ते त्या रूपाने ते दिव्य म्हणून शब्द आपल्याला दिव्य ब्रह्मपुरेश म्हणजे त्या ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्म याचा अर्थ आहे ब्रह्म हाच लोक आहे. फक्त आता सकामतेने कर्म करून किंवा निष्कामतेने उपासना करून जो स्वर्गलोकात जातो त्याला तो ब्रह्मलोक याचा अर्थ ब्रह्मदेवाचा लोक म्हणजे रेल्म ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवाचं क्षेत्र. आता ब्रह्म एव लोक, हा ब्रह्म हेच अनुभवाची स्थिती आहे, त्याला प्राप्त होते. तर ब्रह्मपुरे प्रतिष्ठित म्हणजे तो स्थित आहे. आपल्याला काही वेगळं वाटते की आत्मपलीकडे असेल, ब्रह्मकडे, ते एकच आहे अवेअरनेस. आणि तुम्ही समजू शकता की जे तुमच्या बुद्धीच्या मागे जे अवेअरनेस, जे चैतन्य आहे तेच ब्रह्मदेव जेव्हा समष्टी ब्रह्मांडाला निर्माण करतो त्याच्या मागे असलेले चैतन्य एकच आहे. आणि प्राण शरीर नेता मनोमया. तो प्राण म्हणजे आपल्या सगळ्या क्रियाशक्तीचं प्रतीक आहे प्राण. आणि मन म्हणजे सगळ्या विचारशक्तीचा, म्हणजे 2 प्रकारची पर्सनॅलिटी आपली आहे. एक डायनेमिक काम करण्यासाठी शरीरामध्ये असलेली एनर्जी, ते प्राण. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट जाणून विचार करून आपण करतो ते विचारशक्ती. म्हणजे क्रियाशक्ती आणि विचारशक्ती याचा नेता म्हणजे आता अधिष्ठाता तो आहे. मनोमय म्हणजे सूक्ष्म शरीराच्या मध्ये देखील त्याचं साक्षीत्व आहे. हृदय सन्निधाय. आणि तो काही दूर नव्हे, आपल्या हृदयात. हृदय शब्द हृदय एषा. हृदय म्हणजे आता ते परत हे नाही आला नेहमीच आपण ते कार्डिओग्राम काढतो, ECG काढतो, ते नव्हे, आपल्या सवय असते. हृदय म्हणजे तर सेंटर फॉर सोबर इमोशन्स अँड थॉट.
आपल्याच्यात भावना आणि विचारांचं जे केंद्रस्थान आहे त्याला तो हृदय म्हणतो, की ज्याच्यामध्ये सद्भावना सद्विचार येतात ते हृदय. पण अमृत हा माणूस निर्हृदय म्हणतो, त्याचा अर्थ त्याला प्रेम नाही, दया नाही, काही सेवाभाव नाही, नुसतं स्वार्थ परिणाम म्हणतो की ही इज हार्टलेस पर्सन. याला तर हार्ट एक छान काम करतं हार्ट, फक्त समजलं की तुम्हाला हृदयाचा अर्थ. तर आता तो कुठे विचारणार विद्यार्थी, तो त्या शंकेचं निराकरण करता ऋषी की तुझ्याच हृदयात हृदय आयुष्या. आणि कुठे अन्य प्रतिष्ठित, अन्य म्हणजे स्थूल शरीर. आपण तुम्ही बघितलंय की हे जसं आपलं व्यक्तिगत स्थूल शरीर आहे, ब्रह्मांडात समस्त स्थूल शरीर घेतलं तर त्याला म्हणतात विराट. तसं हे व्यक्तिगत स्थूल शरीरामध्ये आतलं वेष्टन आहे सूक्ष्म शरीर, तसं ब्रह्मांडात विराट शरीराचं अंतर्यामी रूप कोणतं आहे, हिरण्यगर्भा. म्हणजे कॉन्शियसनेस आयडेंटिफाईंग विथ द टोटल सटल बॉडीज. समस्ती सूक्ष्म शरीराचे एकरूप झालेले चैतन्य ते त्याच्या अंतर्यामी आहे. आता इतकं विभाती प्रतिष्ठा म्हणजे त्याच्या आणि आनंद रूप. पाहता जेव्हा कारण शरीरामध्ये आपण झोपेच्या अवस्थेत असतो तेव्हा सगळे लोक आनंद म्हणतात. आता झोपेत देखील आपल्याला आनंद येतो, पण झोपेत अज्ञानाचं आवरण संपत नाही, म्हणून तो शुद्ध आनंद स्वरूप आहे. इव्हन झोपेमध्ये येणार देखील आनंद ज्याचा आपल्याला होतो, विचार निर्विचार झाले असताना झोप लागते. पण प्रत्येकाचा अनुभव असा आहे की झोपून जाग झाल्यानंतर की मी सुखारी झोपलो होतो. मग एखादा भोगी असो, एखादा रोगी असो किंवा योगी असो, निद्रा सगळ्यांना सारखीच आहे. म्हणजे विचार विलीन झाले असताना देखील आता तिथे एक भाग आहे की याला म्हणतात आनंदमय कोश. कारण काय, आनंदाचा अनुभव घेऊन देखील अज्ञानाचं कोश आवरण गेलेलं नसतं. मग ते एक लिमिटेशन आहे, ती एक मर्यादा आहे आणि ते ज्याच्यामुळे प्रकाशित होतं. म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये तर त्याचं अस्तित्व आहेच, तर कारण शरीरामध्ये एकरूप होऊन जे आपण सुषुप्ती अवस्था अनुभवतो सगळ्याचा आनंद, आणि म्हणून आनंद रूप म्हणजे शुद्ध आनंद स्वरूप आहे. इव्हन अज्ञानान्वित नव्हे पण अज्ञानरहित आनंद स्वरूप असलेले विभाती. विभाती म्हणजे प्रकाशित होत आहे आपल्या हृदयात. मात्र त्याला कोणी जाणतात का? इट माइट बी युटोपियन थिअरी, काहीतरी स्वप्नासारखं नाही. धीर हा जे विवेकशील पुरुष आहे, त्याने अंतःकरणाला शुद्ध आणि शांत केलं आहे. विज्ञानेनं तद्विज्ञानेनं ते जाणून, ज्ञान म्हणजे नुसतं व्हायकरीस नॉलेज, आपल्याला जे शाब्दिक ज्ञान होतं त्या म्हणतात ज्ञान. त्या शब्दाचा आधार घेऊन शब्द ज्याच्यामुळे प्रकटतात त्या स्वरूपाचं ज्ञान करून काय करतात, तर परिपश्यंती धीर हा धीर पुरुष. त्या परिपश्यंती म्हणजे त्याचा साक्षात्कार करतात. पश्यंती पाहणं म्हणजे असं नव्हे की ज्याला आपण द्या बाहेरच्या विषयासारखं बघतो, त्याच्याशी एकरूप होतं. परिपश्यंती अनुभवंती, त्याचा अनुभव करतात, त्याचा साक्षात्कार करतात. म्हणजे इतकं जवळ आणलं तरी आपल्याला जे गैरसमज असतो की देव कुठेतरी बाहेर बसला असेल, कधी दरीखोरीमध्ये असेल, असं नाही, तुमच्याच हृदयात आहे. फक्त गर्दन झुका के देखो तो वही है वो. आता त्या परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीचं फळ काय, प्रत्येक ठिकाणी फल सांगता येते. एक श्लोक घेऊ आणि थांबवायचे. फारच महत्त्वाचा श्लोक आहे, मंत्र आहे. एक दोन ठिकाणी आणखी रिपीट केलं आहे. शंकराचार्य भाष्यात देखील मध्ये मध्ये याचं दाखला देत असतं. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ठीक आहे, आम्ही ह्या ब्रह्मविद्येचं अवलंबन केलं, चिंतन केलं, ब्रह्मचिंतन, आणि समजा ब्रह्माची प्राप्ती झाली. असेच सर्वसाधारण जमत नाही, पण समजा झाली तर काय मिळणार, काय लाभ होते. आणि इथे आपल्याला डिग्र्या असतात, आपलं कार्ड देखील भरता येतं की इतके मी PhD केल्या, इतके डॉक्टरेट मिळवली इतक्या ठिकाणी. याच्यात काय मिळणार? ऐका की जो बेसिक प्रॉब्लेम आहे, कोणता बेसिक प्रॉब्लेम आहे, तसं गणितामध्ये पहिली स्टेप आपली चुकली की सगळं गणित चुकतं. तर मूळ कारण आहे आपल्या याच्यात अविद्या, अज्ञान. अज्ञान असल्यावर आपल्या याच्यात पूर्ण स्वरूप असून आपल्याला अपूर्णती भावना जाणवते. एव्हरीबडी, प्रत्येकाचा अनुभव आहे की आपल्यामध्ये हे कंप्लीट स्वरूप, पूर्ण स्वरूप मी आहे. ह्या पूर्णत्वाची जाणीव नसल्यामुळं आपल्या याच्यात अपूर्णता जाणवते. आता अपूर्णता कशी आपल्या याच्यात दिसते सांगा बरं. आपल्याच्यात अपूर्णता आली म्हणजे आपल्याला वॉन्ट म्हणजे इच्छा निर्माण होते की हे मला हवं आहे, हे ते आहे ते.
यालाच म्हणतात कामना. अविद्या, दुसरं काम, आणि मग आपण कर्म करतो, धडपड करतो. या हृदयाचे 3 ग्रंथी म्हटले. हृदयस्य ग्रंथय हा या त्रिविध प्रकारच्या अविद्या, काम आणि कर्म. काम म्हणजे डिझायर, इच्छा. कर्म म्हणजे आपण कुठले कर्तव्य करू. आणि माणसाला जोपर्यंत प्राप्तव्य असतं तोपर्यंत कर्तव्य सुटत नाही आयुष्यात. तर ह्या 3 ग्रंथी कशामुळे याच्यातून तुटतात सांगताय. किंवा तस्मिन परावरे दृष्टे सती. पर म्हणजे आपला लोअर आत्मा, जीवात्मा. सॉरी, अपर म्हणजे लोअर आत्मा, म्हणजे खाली असलेला जो जीवात्मा आहे. आणि ईश्वराचं चिंतन करतो. ईश्वर किंवा परमात्मा तो उपाधीच्या पलीकडे. तर जेव्हा हा त्याचं दर्शन घेतो. पुढे आणखी एखादं उदाहरण देणार 2 पक्षाचं. इतकं भरलेल्या उदाहरणांनी मुंडकोपनिषद ही तुम्हाला नाकारण्यासारखी जागाच नाही काय. तर तस्मिन परावरे दृष्टी सती. ते आपल्यामध्ये जीवात्मा हा परमात्मा आहे. आलंबन तुम्ही प्रणवाचं घ्या, ओंकाराचं घ्या. पण शेवट 3 मात्र जिथे संपतात तिथे अमात्र ओंकार आणि 3 प्रकारचे स्थूल सूक्ष्म प्रपंच देखील विलीन होत असतात. ते अधिष्ठात असतं ब्रह्म. हा आत्मा आणि ब्रह्म असं जाणूनच काय होतं त्याला हृदयाचे ग्रंथ आहे. हा हृदयाच्या ज्या 3 ग्रंथी आहे भिद्यते. या जीवाच्या ह्या 3 कोणत्या गाठी सांगितल्या. अविद्या, दुसरं काम आणि कर्म. पहिल्यांदा आपण सेल्फ इग्नरन्स असतो. तुम्ही कोणी जाणत नाही. मग आपल्या मनात हृदयात कोणतरी कामं नव्हती. निर्णय प्रकारच्या कामना तिथून उद्भवतात. वित्तेसना, लोकेसना, पुत्र काय ते. आणि मग त्या कामना पूर्ण झाल्या की जोपर्यंत माणसाची कामना पूर्ण होत नाही तोपर्यंत ते धडपड सुरू असते. हे दुसरे गाठी आहे हृदयाची सूक्ष्म रूपाने. आणि तिचं स्थूल रूपाने कर्म, कारण रूपाने अविद्या ग्रंथी, सूक्ष्म रूपाने त्याचं आपल्या चेतनेत कामना म्हणजे डिझायर, इच्छा. आणि इच्छाचं बाहेर प्रकटन म्हणजे कर्म. चांगलं वाईट काय करायचं करत असतं. मग कधी कधी काय करायचं काही न करायचं देखील कर्म आहे. प्रवृत्ती देखील कर्म आहे, निवृत्ती देखील कर्म. की अविद्या, काम आणि कर्म ह्या हृदयाच्या गंठी त्या 3चा पास संपतो. जसा दोर आपल्याला खांबाशी बांधत असेल, आपल्याला या बंधनातून नाही आपल्याजवळ चाकू खायची तर आपण जाळून टाकतो. त्या जाळल्यानंतर काय होतं. तसे ह्या हृदयाच्या 3 गाठी ज्या जीवाला बंधनात पाळत असतात आणि पुनर्जन्माच्या आपल्या राहटगाडग्यामध्ये फिरवतात त्या सगळ्या संपतात. कशा. आणि भिद्यंते सर्व संशय. संशय कुठपर्यंत राहतो सांगा बरं. कुठल्याही वस्तूचं सम्यक ज्ञान होतपर्यंत त्याच्याबाबत संशय असतो. हे उदाहरण वारंवार दिलं जातं. संतांनी दिलं आहे, ऋषीमुनींनी. की तुम्हाला जेव्हा मधनं अंधकारात दोरीचं ज्ञान होत नाही तेव्हा तुमच्या मनात संभ्रम असतो प्रथम की रज्जुर्वा सर्पवा, दोर आहे की साप आहे. झालं. हे कुठपर्यंत तुमच्या मनात येईल जोपर्यंत तुम्ही टॉर्च लावत नाही. टॉर्च लावून तुम्ही पाहिलं तो लक्षात आलं की जो भ्रांतिकाले आपल्याला एक संशय वाटत होता आता समजा आता काय दोर दिसला. आता दोर एकदा जाणल्यानंतर तुम्ही म्हणाल का की दोर दिसतो सामाजी पण शेपटी अजून सापाची नाही. मग हे सम्यक ज्ञान. एकदा दोर झाल्यानंतर मग सापाची शेपटी नाही, त्याचं हे नाही. म्हणून सर्व संशय म्हणजे निम्न प्रकारचे कधी 3 प्रकारचे संशय येतात. कधी प्रमेयाबाबत संशय. पहा 3 शब्द. प्रमेय म्हणजे जे शास्त्राने निर्देशित केलं ते परमात्म तत्व ब्रह्म. प्रमाण म्हणजे शास्त्र ज्याच्याद्वारा आपल्याला शब्द सांगतात. कधी आपला विश्वास राहत नाही खरं असेल का असं. आणि तिसरं प्रमाता म्हणजे जाणणारा. तसं मी ज्ञाता, ज्ञेय म्हणजे परमात्मा आणि ज्ञानाचं साधन हे शास्त्र. हे 3 प्रकारचे शंका राहतं साधकाच्या हृदयात. हे असेल खरोखर असेल का. ऋषीमुनी सांगतात मे बी त्यांना बरोबर आपल्या याच्यात आहे की नाही. म्हणजे शास्त्राबाबत शंका. शास्त्राने निर्देश केलं ते ब्रह्म त्याच्याबाबत ब्रह्म असती वा न असती. जसं दोर आहे की साप आहे कुठपर्यंत जोपर्यंत त्याचं दर्शन. आणि एकदा मग त्याचं दर्शन झालं की मग हे राहत नाही. तिसरं स्वतःबाबत ठीक आहे कधी समजतं आपल्याला शब्द समजतात त्यात आपल्याला स्पष्टीकरण देता येतं पण मी कसा ब्रह्म होऊ शकेल. ह्या 3 प्रकारचा संशय समजतात कुठे ते आपलं आत्मस्वरूप आहे समजल्यानंतर. तुम्ही एकदा तुम्हाला कुठले कधी कधी वेताळ म्हणून सांगतात तिथे खांबत असतो. इलेक्ट्रिकलवाल्याने काही काम केले असतं ते काम करणाऱ्यांनी आपल्याला आपण त्याची कल्पना करतो. पण जेव्हा आपल्याला समजतं काय खांब आहे हे वेताळ नाही भूत नाही संपलं ते.
अंत कशामुळे दिसतं त्याची प्रक्रिया. प्रथम मूळ वस्तूला आपण जाणत नाही. ड्यू टू नॉन ॲप्रिहेन्शन ऑफ द सेल्फ देर इज द मिसॲप्रिहेन्शन देअर ऑफ. आत्मतत्वाचं ज्ञान नसल्यामुळं त्याला आपण काहीतरी चुकीचं जाणतो. हे ह्या विद्येचं पहिलं काम. आणि त्या चुकीच्या जाणीवेत आपल्याला या निर्णय प्रकारच्या इच्छा उद्भवतात. आणि इच्छा आहे तोपर्यंत ज्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरू असतं. आणि काही इच्छा असं आहे की त्याला आयुष्यभर तुम्ही पूर्ण करा, त्या पूर्ण होत नाही. एखाद्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं म्हणजे ते आपण मानणार होतो. बरोबर आहे. अर्थशास्त्र वॉन्ट्स आर इनसॅशिएबल असा शब्द वापरला त्या इकॉनॉमिक्समध्ये, की आपल्या इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. एक झाली की दुसरी सुरू होते. वॉन्ट्स आर रेकरंट. इच्छा परत परत उद्भवतात काही काही. पण ही शेवटची इच्छा त्या साधकाची आहे, ते तद्विज्ञानार्थ ते जर जाणलं असेल तर या ठिकाणी परावरे तस्मिन दृष्टी. पर म्हणजे परमात्म तत्व, अवर म्हणजे आपलं जीव. जीव हाच परमात्मा आहे. हे कशाच्या आधाराने? प्रणव उपासना जन्य आत्मब्रह्मैक्य ओंकाराची उपासना करून. बाकीच्या उपासना खूप छान आहे, पण सगळ्या उपासनाचं परिमार्जन ओंकार उपासनेत करून एका एका शब्दाचं चिंतन करा. अकाराचं लय उकारात, उकाराचं मकारात आणि मकाराचं आपल्या स्वरूपात. तमेवं विदित्वा अमृतम इति. ते जाणूनच अमृतत्वाची प्राप्ती होते. आणि मग छिद्यते सर्व संशय. तिथे कारण संशय होण्याचं कारण काय? अविद्या. जिथे ज्ञान आहे तिथे संशय नसतो. एकदा कुठल्याही गोष्टीला जाणले तर मग शंका राहत नाही कुठे. छिद्यन्ते सर्व संशय. म्हणजे प्रथम भिद्यते हृदय ग्रंथी. 3 गाठीचा नाश होतो. पहिली गाठ ओरिजिनल गाठ कोणती? अविद्या. आणि हा सिद्धांत आहे कारणाभावे कार्य अभाव. कारण संपलं तरच कार्य संपतं. म्हणून हे अविद्या संपते का? अविद्येचे ते परिणाम सगळे संपतात. म्हणून मग सांगितलं की तिथे न अज्ञानम न पितत कार्यम. तिथे अविद्येने तिचं कार्य नाही. किंतु नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभाव चैतन्यम ते आपलं स्वरूप आहे. आणि मग कुठली शंका राहत नाही. आणि त्याच्यासाठी दोन्ही गोष्टी आहे, शास्त्राचं देखील अध्ययन आणि गुरुच्या कृपेने आपण तसं साधन केलं तर अस्य कर्माणी आणि कर्मफलानी क्षीयन्ते. क्षीयन्ते म्हणजे कर्म आणि कर्मफलाचं जे राटगाडग आहे ते संपलेलं असतं. कर्माचे 3 प्रकार आहेत. संचित कर्म, दुसरं प्रारब्ध कर्म आणि तिसरं आगामी कर्म. ते 3 जीवाला लागलेले बंधन आहे. संचित म्हणजे झालेलं कर्म, जे अजून फळ द्यायला ज्यांनी सुरुवात केली त्यानंतर संचित कर्म. बँकेतलं फिक्स डिपॉझिट सारखं आहे. 5 वर्ष काढत त्या फिक्स डिपॉझिट तसं फिक्समध्ये घातलं असतं आपलं आधी. अजून त्यांनी फळ द्यायला सुरुवात केली. तुम्ही पुढे पाप केलं की पुण्य केलं. आणि जेव्हा ते मॅच्युअर होत असतं तेव्हा मग खूप चांगला असलेला माणूस देखील दुःख भोगतो, वाईट असलेला माणूस देखील सुखा दिसतो. याचं कारण काय? बॅलन्स ब्रॉट फॉरवर्ड वर्तमान. याला म्हणतात प्रारब्ध कर्म. कित्येक लोक असे प्रश्न मिळतात, पण हे समजून येतात वेदांत म्हणजे लगेच उत्तर मिळतं की आपल्यासाठी आपण जबाबदार आहे. कधी चांगले वागून देखील वाईट दिसतात, सुख दुःख भोगतात. स्वामी असं का? काही काही अत्यंत वाईट वागतो पण फार सुखात आहे. याचं कारण बँक बॅलन्स. म्हणजे तो बँक बॅलन्स जेव्हा मॅच्युअर होत असतो तेव्हा तसं 2 प्रकारचं पुण्यकर्म केलं असेल तर ह्या वर्तमान पापी जरी माणूस असेल तर त्याला सुख मिळतं. पाप कर्म केलं असेल तर पुण्यवान माणूस असेल तरी मागचं अकाउंट क्लिअर केलं पाहिजे. त्यामुळे प्रारब्ध प्रकर्षेण आरब्धम. आता इथे स्टार्टेड 55 द रिझल्ट व्हेरी वेल. फळ 2 प्रकारचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हे झालं प्रारब्ध. तिसरं आता कर्म करावं तर त्याचं फळ आपल्याला भविष्यात मिळणार आहे. किंवा तोपर्यंत तुम्ही कर्तृभावाने काम करता. हा कर्तृभाव इथे संपलेला असतो. सांगायला कोणालाही बंधन आहे. संचित आगामी येऊन प्रारब्ध देखील जीवभावाला. आता जीव परमात्म्याशी एकरूप झाला. ऐका तिने आजकाल नोटीस देखील कुठपर्यंत मारतात बँकेचे लोक, तोपर्यंत आसामी आहे. आसामी डिझीज्ड खतम. आणि म्हणून संतांनी तू का म्हणे जीवे आधी मरून जीव पण मरून जा. आणि तेच दुसऱ्या शब्दात आपले मरण पाहिली मी डोळा तो सुख सोहळा अनुभव आहे. मरण म्हणजे शरीराचं नव्हे. इट इज द मिक्स्ड डेथ ऑफ द इगो इन द व्हिजन ऑफ कॉन्शियसनेस. त्या चैतन्य स्वरूपामध्ये आपला अहंकारच संपले असतो. आता कुठे त्याला बंधन आहे सांगा? टोल नाकावरून जात असताना प्रत्येकाला नाका भरावा लागतो. पण प्राईम मिनिस्टरची गाडी असली तर
पण हा पुण्यपापाच्या तो पलीकडे जातो आणि म्हणून इतका लाभ होतो ह्या ब्रह्मविद्येचा आणि काही कठीण नाही. पण काय तुम्हाला सवय आहे बाहेर जायची, आत होत नाही. कालच कोणतरी एक जण आले, आता 2 दिवसाच्या मुक्कामाने येतो म्हणाले. आता आश्रमात कोणीच नाही तिथे. लगेच निरोप आला की म्हणजे 40 किलोमीटर गेलं स्वामीजी आम्ही चाललो. अरे अरे तुम्ही थांबणार होते ना, त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही इथे राहा नाही तर तिथे राहा. सगळं पाहायला मिळतं आपल्या. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगते पुत्र वासनेचा. ह्या वासना माणसाला इतक्या करतात की नाही ऐकत. ही सगळं इव्हन संताचा समागम होत असेल तरी नाही जमत. त्यात कारण काय की मग अविद्या, नंतर कामना आणि नंतर कर्म. पण जिथे अविद्या संपली येतात किंवा त्याचं त्या भावनेत जरी असेल तर तो साधक त्याला महत्त्व देत असतो. पण हे बाकी अशा तऱ्हेचे सांगून आता पुढच्या त्यातच आता हेच सगळं हा चिंतनाचा विषय. आणि मध्येच एखादा छान दृष्टांत देतात. आता हे 2 कसे एकरूप होतात ते पुढे छान दृष्टांत येणार आहे. 2 पक्ष्याचा. या संसाररूपी वृक्षावर एक आत खाली जीव पक्षी बसले, वर ईश्वर पक्षी. जीव हा कर्मफळ भोगत असतो प्रारब्धाची. सुख असलं तर घेतो देवाची कृपा, दुःख झालं म्हणजे मग म्हणतो का बाबा रे मला का असं. तेव्हा त्याच्याकडे पाहतो, पहा माझा एवढा संसार आहे पण मी काही संसारात तसं तोही हो. मग तो तसा करतो तो तोही मुक्त होतो. तर ते कसं आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.